एक महत्त्वाची बातमी, नीट यूजी परीक्षेचा फेर परीक्षेचा निकाल आता जाहीर झालेला आहे। एनटीए कडून सुधारित रँक यादी जाहीर करण्यात आली आहे। 23 जून रोजी ही पुन्हा परीक्षा झालेली होती। 813 विद्यार्थ्यांनी नीट यूजीचा पेपर हा पुन्हा दिलेला होता आणि त्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे। एनटीए कडून सुधारित रँक यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। 23 जून रोजी या संदर्भातली फेर परीक्षा घेण्यात आलेली होती। 813 विद्यार्थ्यांनी नीट यूजीचा पेपर हा पुन्हा एकदा दिलेला होता। नंतर लातूरमध्ये 4 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर 2 आरोपी ही लातूर पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत आणि याचा तपास जो आहे आता लातूर पोलिसांकडून सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे। आज सकाळी लातूरमध्ये सीबीआयचे एक पथक दाखल देखील झालं होतं। काही वेळापूर्वी लातूरच्या न्यायालयात सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरच्या न्यायालयात दाखल झालं होतं। आरोपींना ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सध्या पार पडत आहे। आपण जर बघितलं तर हे लातूरचं जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी या दोन्ही आरोपींना थोड्या वेळात आणलं जाणार आहे आणि त्यानंतर लातूर पोलिसांकडून या दोन्ही आरोपींना तपासासाठी आता सीबीआय या दोन्ही आरोपींना ताब्यात घेणार आहे। त्यामुळे नीट प्रकरणाचं जे तपास आहे तो आता तपास कुठेतरी वेग येतानाचं हे चित्र दिसतंय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।